चला सामना सुरू करायचा लगेच. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा उत्तम क्लिअरिटी सहित मात्र लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आहे. थेट प्रक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. सामना सुरू होण्याची खूण मात्र आपण पाहतोय की 5:34 आपण 5:35 पकडूया. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला काहीही करून 4 षटकं संपवायचे. 5 षटकांचा खेळ असेल. गोलंदाजीच्या मार्कवर असेल गोलंदाज योगेश पाटील, सचिन मुंडे असेल स्ट्राईकवर, तर नॉन स्ट्राईकला मात्र प्रणव तातरे. आई जगदंबे 11 खाना वर्सेस श्री गणेश वाजे या दोन संघ दरम्यानची ही पहिली लढत. जग्गाभाईचं आगमन झालं आहे आणि सामना सुरू करण्याची खूण संतोषजी पवार सर करतायत. लेट्स प्ले. 1 2 3 गेम स्टार्ट. पहिला चेंडू स्क्वेअरला टोलवलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि आजच्या या स्पर्धेचा आजच्या या दिवसाची सुरुवात मात्र आपण पाहतोय पहिला एका धावेनं. सचिन मुंडे 1 धावेनं आपलं खातं उघडतोय. 1 या धावसंख्येनं संघाचं आणि स्वतःचंही खातं उघडलं गेलं. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 1. पुढचा चेंडू मात्र योगेश पाटील तयार असेल. 5 षटकांचा खेळ आहे आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवणं अनिवार्य राहणार आहे. प्रणव तात्रे मात्र असेल स्ट्राईकवर. पहिल्यांदाच दुसरा चेंडूला सामोरं जाईल योगेश पाटीलच्या. श्री गणेश वाजे संघाचा हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर दी विकेट. दिशा दिली आहे. चेंडू हवेत राहिला आहे. प्रयत्न जरूर चांगला होता परंतु चेंडू दूर जरूर राहिला. बराच वेळ हवेत राहिला. मिडॉनचा क्षेत्रक्षक मिड ऑफपर्यंत गेला. त्याने मात्र वन बाउंड झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु वन बाउंड चेंडूला पकडला आणि प्रणवनं खातं उघडलंय. 2 धावा धापालकरती लागत आहेत प्रत्येक खेळाडूंना. दोन्ही फलंदाजाने मात्र 1-1 सुरुवात केली आहे. 2 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. बिनबाद 2. 30 चेंडूंचा पूर्वार्ध. काय सुरेख फटका. अप्रतिम फटका. पहिल्या चेंडूवर जरूर वाट पाहिली परंतु जसा चेंडू पुढचा मिळाला सचिनला त्यानं मात्र वाट लावली. ठोकला. कोणाच्या डोक्यावरून. षटकार. अतिशय उत्तम अशी फटकेबाजी सुरू केली आहे. मागच्या 2 रजनीमध्ये कमी धावा पाहायला मिळाल्या आहेत. एका सामन्यात जरूर आपण 79 धावा पाहिल्या परंतु इथे मात्र आपण पाहतोय की चांगली फटकेबाजी, सुरेख फटकेबाजी. योगेश पाटलाचा हा चेंडू. आणखीन एक चांगला फटका. लॉंग लेगच्या मधून चेंडू जाईल सरळ सीमारेच्या बाहेर आणि हे येथील तब्बल 4 धावा. सुरेख फटकेबाजी. 4 चेंडूमध्ये 12 धावा धापालकरती लागल्या. 1 षटकार 1 चौकारा सहित सचिन मुंडे मात्र बरसतोय अक्षरशः. सुरेख फटकेबाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे आणि इथे धावा ठोकल्या जात आहेत. चांगली फटकेबाजी सुरू आहे. कदाचित आजच्या रजनीमध्ये आपल्याला धावा पाहायला मिळतील. रोशन पाटील तारा यांचं मात्र आगमन झालंय. मराठीचा अतिशय गोड आवाज आणि उत्कृष्ट समालोचक रोशन पाटील तारा यांचं आगमन झालंय. 2 मोठ्या फटक्यानंतर मात्र सचिन मुंडे फार वेळ आपल्याला आवरू शकला नाहीये आणि सचिन मुंडेने मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा इरादा फसला आणि तो झाला झेल बाद. पहिली विकेट्स मिळतीये ती योगेश पाटीलला. प्रदीप दादा पाटील यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. बाबा हे नाव एकेकाळचा बादशाह नाव होतं. आजही
एक उत्तम माणूस म्हणजे ओळख राहिली आहे. सचिन मुंडे ज्यानं धावा ठोकल्या तब्बल 11, 4 चेंडूला सामोरा गेला, 1 षटकार 1 चौकारासहित विस्फोटक खेळ जरूर दाखवला. त्यानं धावा जोडल्या 11, परंतु त्याला मात्र पहिल्या षटकामध्ये मोह आवरता आला नाही आणि इथे तो झाला बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय चेतन जाधव. नवीन फलंदाज चेतन जाधव. आई गावदेवी, आई जगदंब 11 खाना वर्सेस श्री गणेश वाजे या दोन संघादरम्यानची ही पहिली लढत सुरू आहे. योगेश पाटील 5 चेंडूमध्ये 12 धावा. मागच्या दोन्ही रचनेमध्ये धावांचा प्रवाह फार कमी झाला आहे. फक्त एका सामन्यामध्ये आजिवली संघानं तब्बल 19 धावा जोडल्या, तो उच्चांक राहिला. एका सामन्यामध्ये हाही चांगला फटका आहे, हाही चांगला फटका आहे. धावा येत आहेत, धावा स्ट्रेट हिटचा हा फटका आणि चेतन जाधवनं मात्र हा ठोकला चौकार. ना लंबोदर तो गणपती नतमस्तक मी तया चरणी, ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती. स्वराज्य चषक 2024चं हे पर्व आणि या पर्वामधला दिमागदार सोहळा संपन्न होताना पाहतोय. काय सुरेख स्पर्धा 2 रजनीमध्ये राहिली आहे आणि तिसरी रजनी ही दिमागदार होईल यातील मात्र शंका नाही. अनाऊन्समेंट येते चिपळाई 11 चिपळे आणि मितेश 11 अकुर्ली या दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्ससाठी लगेचच अकुर्ली आणि चिपळे या दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी होणार आहे याची नोंद घ्या, अन्यथा सामना 4 षटकांचा राहील. अतिशय सुरेख खेळ. रोनित पाटील नवीन गोलंदाज. सूर्यकांत पाटील उपसरपंच, मंगेश आशू हे मुख्य आयोजक यांच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगली कामगिरी सगळ्यांचीच राहिली आहे. नाही, मेन बॅकबोन तर आनंद बुवाच आहे या स्पर्धेमधला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकावर धावा लागल्या होत्या, त्या म्हणजेच 13 आणि पहिल्या चेंडूवर आला चौकार. अंतिम चेंडू 17 धावा लागल्या होत्या. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नंतर रोनित पाटीलला 1 धाव मात्र दिली पहिल्या चेंडूवर. पुढच्या चेंडूवर आणखीन 1 धाव मात्र बहाल होतीये. या 2 धावा केल्या, एकूण 3 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आलेत. टॉस जिंकला तर म्हणजे आई जगदंबा 11 खानाव संघानं स्वीकारली प्रथम फलंदाजी. आजकाल ट्रेंडिंगला सुरू आहे रोशन पाटील सर की टॉस जिंकायची प्रथम फलंदाजी घ्यायची. म्हणजेच क्रिकेट आता मात्र विचारपूर्वक खेळली जाते. आणखीन 2 धावा येत आहेत. चांगली फलंदाजी सुरू आहे चेतन जाधवची आणि डावकुरा फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करतोय. 8 धावा त्यानं 3 चेंडूमध्ये जोडलेत आतापर्यंत. रोनित पाटीलने 3 चेंडूमध्ये 5 धावा. पहिल्या षटकामध्ये योगेश पाटील महागडा ठरला, ज्यानं धावा मोजल्या तब्बल 16 धावा. आज ज्यांचा आवाज आपण ऐकू दीपक पाटील सर पळसपे यांचंही आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. 2 दिग्गज समालोचकांच्या मध्ये आज मात्र जुगलबंदी राहील यातील मात्र शंका नाहीये. साधा सोपा झेल हा मात्र इथे सुटतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येते. काय घडतं इथे, बरंच काही घडलं इथे. वेळ दबडायचा नाहीये. रिव्ह्यू मात्र येईल. बॅट्समन्स कॉल रिव्ह्यू येतो भीमरसाठी. आणि तुम्ही खेळाडू कक्षातून सांगत जाऊ नका, त्यांना घेऊ द्या, त्यांच्या मनाचं राज्य आहे, इथे पाहिलं जाईल.
पाहिलं जाईल इथे मात्र विचार विनिमय केला जाईल. बीमरसाठी रिव्ह्यू आलाय जरूर, परंतु हा साधा सोपा झेल होता. पुढे काय होईल माहीत नाही, पण झेल तर सुटला. धावाही तब्बल 2 त्याच्यावर आल्या. इतकी गाफील राहिला हा श्री गणेश बाजे संघाचे खेळाडू. प्रणव तात्रे लीगल डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग रिव्ह्यू मात्र लॉस्ट होते, परंतु इथे झेल सुटला याचा अर्थ आणि 2 धावा ही बहाल झाल्या. गोलंदाजाची चांगला चेंडू होता, फुलटा चेंडू होता, नीटचा तटवता आला नव्हता फलंदाजाला आणि आणखीन एक मोठा फटका लगवायचा होता फलंदाज प्रणव तात्रेला. तो मात्र खेळतो निर्धाव चेंडू. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजेच 8 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आई जगदंबा खान संघ जाऊन ठेवतोय तो 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. दीपक पाटील सर पळसपे आणि रोशन पाटील तारा यांचा गोड आवाज आज आपण या दिवस रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये ऐकू. पूर्ण मोसम दोन्ही समालोचक अतिशय बिझी असलेला शेड्यूल, डे नाईट टुर्नामेंट आपल्या भारदस्त आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केला आहे. तर रतनबुवा स्मृती चषकामध्ये खऱ्या अर्थानं दीपक पाटील सरांचा आवाज आपण ऐकला. आपल्या पनवळकरांचा बहुमान तिथपर्यंत जाऊन पोहोचला, ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. तर बिग बॅशसारख्या मोठ्या आणखीन टुर्नामेंटमध्ये रोशन पाटील सर बसले, यासारखी अभिमानाची गोष्ट ती काय. आपले समालोचकही आता पुढचे वाटचाल करतायत जरूर. कुणाल दाते आज खऱ्या अर्थानं TV कॉमेंटेटर जरूर झाले असतील, परंतु ग्रामीण क्रिकेटमधूनच ते मात्र पुढे पुढे प्रवास केला आणि ग्रामीण क्रिकेटचेच हे खेळाडू सगळे मात्र हे समालोचक पुढे जात आहेत. समालोचकाच्या बरोबर अनेक दिग्गज खेळाडूंनी मात्र आज इंटरनॅशनलपर्यंत टेनिस क्रिकेटचे खेळाडू पोहोचलेत. म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्याच्याबरोबर त्याला समाविष्ट असलेले इतर सर्व घटकही आता मात्र प्रभावी कामगिरी करतायत. तुम्हा सर्वांचा विशेष कौतुक. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज असेल ऋषी पाटील. ऋषी पाटील तिसरा षटक फेकेल. लेफ्ट हँडर चेतन जाधव असेल स्ट्राईकवर. डेड बॉल कॉल. दोन षटकं आणि 24 धावा. 1 बाद 24. सचिन मुंडेने थोडीशी घाई केली असं म्हणे मी. राईट आर्म राऊंड विकेट. एक चांगला चेंडू होता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू गेलाय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेलाय थोडासा आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र आपण पाहतोय की धाव मिळेल ती 1 चेतनला आणि 1 या धावसंख्येनं धाबालकर धावा लागतात त्या 25 धावा. चांगली धावसंख्येकडे आगेकूच करताना गोलंदाज ऋषी पाटील पुन्हा एकदा सज्ज. दूरवरून जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पंच आमच्याकडे वळतील. 2 हात जमिनीला समांतर करतील आणि चेंडू येईल वाईड. पहिली अवांतर धाव मात्र मिळते आणि या पहिल्या अवांतर धाव्यानं 26 वर मजर मारली जाते. मैदानावरती धावा कमी जरूर झालेत. येस, ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. गोलंदाजावर आक्षेप मात्र येतोय आणि ऑन स्क्रीनवर पाहताना दोन्ही राखीव खेळाडूंना आम्ही सांगू इच्छितो की अजिबात काही बोलायचं नाही. मोठा फटका लगवायचा होता जरूर आणि त्याच्यामुळे इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होतीये. संघाचा संघ नायक प्रणव तात्रे मात्र 5 चेंडूमध्ये धावा जोडतोय 4. चांगला चेंडूला मात्र मिडॉनच्या दिशेनं त्याने टोलवलाय. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. या षटकामध्ये धावा कमी आल्या कारण मागचा षटक केला पाहिला तर तोही कमी आला. योगेश पाटील तर 16 धावा नंतर मात्र कमबॅक मिळून देतोय. आता ऋषी पाटील सुरेख गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यानं मोजले. 27 धावा धापालकावरती लागत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत कारण 1 त्याच्यामध्ये होता वाईड बॉल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. चांगला फटका आहे. स्ट्रेट हिटचा फटका. लॉंग ऑन क्षेत्रात येईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब होतीये. खराब फेकीचा फायदा मात्र मिळतोय खानाम संघाला आणि हा फायदा उठवत धावा जोडल्या जात आहेत तब्बल 2.
29 वर मजर मारली जाते. या मैदानावर धावा कमी होताना पाहिलेत, कारण रात्री मात्र कडाक्याची थंडी इथे आपण पाहतो. त्याच्यामुळे जर लाईव्ह कोणी सामने बघत असतील, खेळायला येणार असतील चाहते, तर स्वेटर घेऊनच या. जोरदार अपील. आणि इथेही सिंगलला डबलमध्ये कानाव संघाची चपळाई खूप राहिली आहे. चपळता अफलातून राहिली आहे. त्यानं एकही अशी संधी सोडली नाही. पहिलीच रन अशी जोरात घेतली की दुसऱ्या रनला तयार राहिले, आणि थोडी संधी मिळाली की त्या संधीचं सोनं उठवत मात्र त्यानं सरळ दुसऱ्या दाव्यासाठी प्रयत्न केलेत. आणि सगळे प्रयत्न आतापर्यंत सक्सेसफुल, कारण आतापर्यंत 5 वेळा ते 2-2 रन धावलेत. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. चेंडू हवेत राहिलाय. झेलसाठी प्रयत्न का झाला नाही प्रश्न विचारला जाईल. आणि इथेही 2 धावा. 6 वेळा तब्बल 2-2 धावा घेण्यात आलेत. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. ऋषी पाटीलचं षटक संपतोय. धावा षटकामध्ये आल्या 9, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आई जगदंब खानाव संघ जाऊन ठेपतो 1:33. चला ड्रिंक्स ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2 मिनिटाचा. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये लगेच. बुवा चावी कोणाकडे आहे? तर ड्रिंक्स ब्रेक झाली आणि खऱ्या अर्थाने त्यामध्ये पाणी घेऊन गेलेत. आपण पाहतोय सगळे खेळाडू पाणी पित आहेत. आणि या पाण्यावरती एक कविता जे आमचे महागुरु गडगे सर नेहमी बोलतात ते आपण ऐकूया. पाणी घेऊन जायच्या बघा. राखीव प्रतिनिधी 2 फलंदाजांनी खऱ्या अर्थाने पाण्याची मागणी केलेली आहे. पाणी मैदानात जात आहे. मला शालेय जीवनातील एक कविता आठवते का कवीने असं म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. खऱ्या अर्थाने किती पाण्याला महत्व आहे बघा. क्या क्या बात, क्या बात, क्या बात. पाण्यावर कविता, पाण्यासारखी कविता, आणि या पाण्याचं महत्व सांगणारी ही कविता. येणाऱ्या काळामध्ये HDC गडगे सरांना घरी बसायला लावेल तिला मात्र शंका नाही, कारण सगळी कॉमेंट्री HDCच करेल आणि गडगे सर मात्र घरून फक्त ह्या सामन्याचा आनंद घेत राहतील. या चेंडूवर धाव मात्र रोनित पाटीलच्या आली 1. योगेश पाटीलनं पहिल्या षटकामध्ये 16 धावा मोजल्यानंतर त्याला मात्र डावलण्यात आलं आणि रोनित पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला. का देऊ नये की ज्यांनी फक्त धावा 8च दिल्या होत्या. निर्धाव चेंडू सांगता होते. षटक चांगलं राहिलंय रोहितचं. अचानक धावा कमी का व्हायला लागले. हा फटका चांगला आहे. फटका हवेत सजवला आहे. क्षेत्ररक्षक मात्र फंबलिंग पाहतोय. धाव मात्र घेतले तर डब्बल एकदा 2 धावा. तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे नाही केला जाईल, कारण प्रणव ही कदाचित तासपडताना पाहिलाय, त्याच्यामुळे प्रणव पुन्हा वळणार नाही असं वाटतच होतं आणि तो वळलाही नाही. तो मात्र झाला रनआउटच्या रूपानं बाद. क्रमांक 2चा फलंदाज बाद होतोय. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 36.
डावखुरा चेतन जाधवनं मात्र चेंडू टोलवलाय. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं पुन्हा एकदा पाहतोय. पुन्हा एकदा 2 धावा या सामन्यामध्ये रेकॉर्ड्स होणार या तीळ मात्र शंका नाही. सुदर्शन पाटील सर सांगतीलच, कारण खऱ्या अर्थात 2-2 धाव्यांचा रेकॉर्ड सुदर्शन पाटील सर या सामन्यामध्ये होणार. कारण आत्तापर्यंत विचार केला तर 7 वेळा 2-2 धावा घेण्यात आलेत. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र चेंडू हवेत राहिलाय आणि फलंदाज इथे होईल बाद. कोणतीही संधी नाही. फुल टॉस चेंडूवर चकला आणि चेंडू जाऊन सरळ बॅटची कडा घेत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. फलंदाज नंबर 3 होतोय आउट. चिपळे आणि अकोली संघाच्या संगणकाला लास्ट पुकार आहे. तुम्ही इथे भलेही हजर असाल, परंतु जर का कॉमेंट्री बॉक्समध्ये किंवा टॉस बॉक्समध्ये तुम्ही हजर नसाल तर सामना पुढचा 4 षटकांचाच खेळवला जाईल याची नोंद घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे रोनित पाटील. एक चांगला फटका आणि ते धावा पुन्हा एकदा 2. धनु काही 2-2 धावा घेण्याचा इथे मात्र टीप घातलाय अक्षरशः. काय सुरेख रन बिटवीन द विकेट पाहतोय. 9 वेळा डबल रन घेण्याचा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये झालाय. खानाव संघाच्या फलंदाजांचा विशेष कौतुक. प्रथमेश पाटीलनं मात्र मागचा झेल टिपलाय, त्याच्यामुळे धावफलकावर धावा लागताय ते तब्बल 40 धावा. 4 षटकांचा वाजवी खेळ समतोय. 10.00च्या सरासरीनं प्रथम फलंदाजी करताना आई जगदंबा 11 खानाव संघ जाऊन ठेवतं 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. वाटलं होतं की सुरुवात 16 धावांची झाली. सचिननं मी म्हणेन की थोडीशी घाईच केली. सहज फटका खेळण्याच्या नादामध्ये तो बाद झाला. अफलातून सुरुवात त्याने केली होती. षटकार चौकारांची बरसात केली. त्यानंतर मात्र प्रणव तात्रे चाचपडला. चेतननं जरूर थोडासा चांगला खेळ दाखवलाय 12 धावांचा, परंतु त्यानंतर मात्र आता ऋतिक तौले आणि नितीन जाधव यांना मात्र हा डाव सावरायचा आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये सिद्धेश पाटील किती धावा देईल आणि कानव संघाचे 2 तडफदार फलंदाज कशा धावा जोडतील येणारी वेळ ठरवेल. सिद्धेश आणखीन एक चांगला चेंडू. काय सुरेख गोलंदाजी केली जातीये. धावा रोखल्या जात आहेत. अक्षरशः वाटत होत्या की धावांचा डोंगर उभा राहील, परंतु तसं काही होत नाही आहे. तसं दिसतही नाही आहे. ज्याप्रमाणे पहिला 16 धावांनंतर मात्र 8, 9, 7 असा पाडा राहिला आहे. हा फटका फसलाय. गोलंदाज स्वतः झेलच्या खाली आहे. तो चूक करणार नाही आहे सिद्धेश पाटील. त्यांना टिपला, मात्र फलंदाज नितीनचा झेल आणि संपला त्याचा खेळ. उत्तम असा बहारदार खेळ राहिलाय. जरूर गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा पडल्यानंतर संघ डिस्टर्ब नाही झाला. तो थांबला. त्याने वेळ जाऊ दिली आणि विचार केले आता टिचून गोलंदाजी करायची आहे. रोनित पाटीलची बहारदार गोलंदाजी राहिली. त्याने मात्र 15 धावा मोजल्या. 1 विकेट 2 षटकामध्ये दिल्या आणि ऋषी पाटीलनं 9 धावा दिल्या. त्याच्यामुळे हे आव्हान आता मात्र आटोक्यात राहील श्री गणेश वाजे संघाच्या. कारण टॉस गमावल्यानंतर त्यांना जे हवं होतं ते क्षेत्ररक्षण मिळालं आहे आणि त्याचा फायदाही त्याने उठवला आहे. नवीन फलंदाज पाहतोय आपण प्रवीण पाटील स्ट्राईकवर असेल. 4 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहे पूर्वार्धामधला. सिद्धेश पाटील आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही आणि 1 मोहरा मात्र टिपतोय. सुंदर गोलंदाजी. आणखीन एक चांगला चेंडू. या धावपट्टीनं भल्यानं गिरकीवर फिरवलंय. त्याच्यामुळे या धावपट्टीवर धावा सहज जमवणं कठीण आहे. त्यासाठी डोळे वटारून डोळे मोठे करून चेंडूकडे पाहावं लागेल आणि दम देत धावा जमाव्या लागतील. हाही फटका फसलाय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. एका पाठोपाठ एक. या षटकामध्ये मात्र एकही धाव नाही. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतो या षटकामधला. त्याच्यामुळे हे षटक ही मैदान जाईल की काही. आतापर्यंत 3 मैदान षटक पाहिलेत आपण.
सिद्धेश पाटीलच्या गोलंदाजीवर 4 चेंडूमध्ये फक्त धावा आलेत, एकही नाही. विकेट्स मात्र कमावलेत तब्बल 2. तू चल मैं आया म्हणत एका पाठोपाठ एक फलंदाज परतत आहेत. खानाव संघाची पडझड सुरू झाली. सचिन मुंडे परतल्यानंतर ट्रम्पकार्ड विकेट, गोल्डन डकचं गोल्डनची विकेट, ती गोल्डन विकेट मात्र कमावली. पहिल्या षटकामध्ये योगेश पाटीलनं धावा भलेही 16 दिले असतील, परंतु या सामन्याला गिरकी देणारा खेळ योगेश पाटीलनं दाखवला आणि सचिन मुंडेला त्याने त्याचा बाद केलाय. आजच्या या डे नाईट फॉर्मॅटमधला पहिलं मैदान षटक टाकेल की काय सिद्धेश पाटील, आणि या स्पर्धेमधला 4थं. वाईट बॉल दृष्ट लागली कदाचित या गोलंदाजीला आणि एक धाव मात्र बहाल केली जाते. 41 धावा धावलकरती लागत आहेत. ही सगळी छोटी मुलं या सामन्याचा आनंद घेण्यासाठी येत आहेत शाळा सोडून. म्हणजे शाळा सुटल्यानंतर मात्र ही मुलं या मैदानाकडे वळत आहेत. हवेत फक्त फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि हा आणखीन एक झेल. षटकामध्ये क्रमांक 3चा फलंदाज बाद. सिद्धेश पाटील मात्र गेल्या पावली परत आलाय. त्यानं मात्र एकही धाव संघासाठी जोडली नाही. या षटकामध्ये अवांतरची धाव सोडली तर एकही धाव बॅटनं आतापर्यंत आली नाही आहे. 5 चेंडूमध्ये 3 विकेट्स त्याने कमावलेत आणि सिद्धेश पाटील मात्र या इनिंगलाचा साज चढवतोय. साज अक्षरशः 50+ धावा सचिन मुंडे होणं गरजेचं होत्या, कारण लढण्याचा साहस तिथे मिळतं. आता मात्र जे आव्हान उभं राहील ना त्याच्यामध्ये झुंजावं लागेल आणि झुंजवावंही लागेल, कारण श्री गणेश वाजे संघ ही सक्षमतेचा लढा देणारा संघ आहे. अंतिम चेंडू या पूर्वार्धामधला एक वाईट बॉल फक्त पडलाय, तीच एक धाव. फुलटा चेंडू हवेत आहे. इथेही झेल घेतला जाईल का जीवाच्या आकांदाने प्रयत्न केले जात आहेत. जरूर गोलंदाजाचा चांगला प्रयत्न राहिलाय, पण धाव मात्र घेतली गेली तिथे. 1 आणि दुसऱ्या रनसाठी फलंदाज मात्र झाला बाद. 1 धाव कंप्लीट. तापलकर धावा लागला 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धाव्यासाठी मात्र फलंदाज बाद झाला. 43 धावा धापलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी आता मात्र 30 चेंडू आणि 44 धावांची गरज.
टॉसकडे वळतोय. इथे मात्र चिपलाई 11 चिपळे आणि मितेश 11 अकुर्ली या दोन संघादरम्यान टॉस केली जाईल. तर प्रदीप दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चिपलाई 11 चिपळे आणि अकुर्ली या दोन संघादरम्यान टॉस करायचे. आदरणीय दत्तदादा पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. इथे मात्र नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजेच अकुर्ली संघाच्या बाजूनं. आपला निर्णय काय असेल? फलंदाजी. आजकाल सगळेच नवीन मी म्हणा की ट्रेंडिंग आली आहे. प्रथम फलंदाजी घेण्याची नेमकी स्ट्रॅटेजी काय? चेसिंग थोडी जड जाते. जड जाण्यापेक्षा मी तर म्हणेन की आजकालची मुलं घाबरायला लागलेत. कारण पूर्वीचं सगळं रेकॉर्ड जर पाहिलं तर सगळे प्रथम टॉस जिंकायचे, गोलंदाजी घ्यायचे, मग मात्र फलंदाजीमध्ये प्रश्न उद्भवायचा. परंतु चांगलं मैदान या आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे. एकच प्रश्न विचारेन, 10 संघ आणि आतापर्यंत कोणत्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही 5 षटकांचा सामना खेळलाय का? नाही, आयोजन खूप चांगलं आहे. धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तर चिपळे संघाचा संघ नाही किती रेडी असेल? मी तोच प्रश्न विचारेन की खऱ्या अर्थानं 10 संघ आहेत, सगळीकडे 4 षटकांचे सामने असतात, इथे मात्र पहिली फेरी ही 5 षटकांची असेल, याविषयी काय सांगशील? खूप चांगली संकल्पना आहे आणि काय नाही तेवढं. म्हणजे ग्रामीण क्रिकेटमध्ये असं व्हायला हवं, कारण जास्त षटकं खेळायला मिळायला हवीत. नाणेफेक जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं आणि क्षेत्ररक्षण झालं आमच्या हॉटेलला. म्हणजे तुम्हाला टॉसचा काही फरक पडला नाही आहे यंदाच्या मोसमामध्ये? कारण तुमचा नेऱ्या-दोनदा विभागाचे सामने सुरू आहेत, हा आजचा लॉर्ड्स आहे. तुम्ही यंदाच्या मोसमामध्ये किती वेळा आमने सामने आलात आणि काय नेमका रिझल्ट काय राहिला आहे? एकच वेळेला झाली ती मॅच मागच्या हप्त्यामध्ये, त्यामध्ये आम्ही जिंकलेलो. आता आम्ही 100% देऊन जिंकण्याचा प्रयत्न करू. कॉन्फिडन्स लेवल खूप छान आहे तुमच्यामधला. खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही. तर नाणेफेकीचा कौल लागला. मितेश 11 अकुर्ली संघाच्या बाजूनं स्वीकारलं प्रथम फलंदाजी आणि जे हवं होतं ते चिपलाई 11 चिपळे संघाला लाभतं आहे, म्हणजेच गोलंदाजी. या दोन्ही संघनायकांना विनंती करेन, चिपळे आणि अकुर्ली, जसा हा सामना संपेल या स्टेजच्या समोरूनच मैदानामध्ये उतरायचं आहे आणि खेळाडू कक्षामध्ये लगेच आपण जे प्रथम फलंदाजी आहे त्यांनी जाऊन बसायचं आहे. अजिबात विलंब लावायचा नाही. जसा सामना संपेल आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. तर उत्तरार्ध कसा राहील, कशा प्रकारचा हा खेळ राहील आपण ऐकूया. या पहिला उत्तरार्ध मात्र तारागावच्या आणबाण आणि शान रायगड समालोचक असोसिएशनचे अतिशय उत्कृष्ट असे हे समालोचक, स्कोर कमिटी सदस्य आणि त्याचबरोबर एक महान असे खेळाडू, म्हणजेच कारण खेळ त्यांचा जर तुम्ही पाहिला ना तर तोही विस्फोटक राहिला आहे. आणि बिग बॅश ज्यांच्या त्यांना खरं तर लाभली ते रोशन पाटील तारा सर. धन्यवाद. धन्यवाद दिनेशजी बंधू. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकमध्ये कानाव संघाचा गोलंदाज विजय तात्रे. पहिला बॉल साईड अम ॲक्शन. समाधान पाटीलसाठी हा बॉल डिलिव्हर्ड केला, अगदी उजव्याच्या बाहेर टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला ऑन स्क्रीन. स्पर्धेचे आमचे आयोजक मान्यवर आनंदबुवा पाटील यांना आपण पाहताय, त्यांचे सहकारी, उपस्थित सांगडे ग्रामस्थ, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. उमेश तात्रेवरती बिगिट करायचा फटका फसलाय मिडॉनच्या दिशेमध्ये. हा पॅरल स्ट्रोक मिडॉनला क्लिअर करताना मात्र प्रवीणच्या हातामध्ये झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय समाधान पाटील हा खेळाडू.
गजानन गणपती धन्य धन्य ती आपुली भारतीय संस्कृती 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. कालच मागी उत्सवाला सुरुवात झाली कदर आणि आपण पाहता आज ढोल ताशाच्या आवाजाने या ठिकाणी गणेशाची विसर्जन मिरवणूक तुम्ही अगदी व्यासपीठाच्या मागे पाहताय. आनंदमय वातावरण गणेशाला निरोप देताना हे सर्व या ठिकाणी भक्तगण तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय. खरं तर अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पाला निरोप देताना या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ सांगडे त्यांना आपण पाहताय. खूप चांगलं योगदान त्यांचंही राहिलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर बॉलर देखील तेवढाच अतिशय भन्नाट स्पेल त्या ठिकाणी विजय तात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कोणतंही विघ्न खरं तर या स्पर्धेमध्ये येऊ नये यासाठी गणराला साकडं घातलं, विघ्नहर्त्याला साकडं घातलं आणि त्यानंतर खऱ्या हाताने स्पर्धेला सुरुवात झाली. आणि आज प्रत्येक गावामध्ये आपण पाहताय गणेशोत्सव, मागी गणेशोत्सव हा मोठ्या आनंदाने साजरा झाला. आणि नक्कीच आता निरोप देताना आपण पाहता या मंडळींना गणपतीरायाची विसर्जन मिरवणूक व्यासपीठाच्या अगदी मागून त्या ठिकाणी होताना आपण पाहताय. क्विक सिंगल पहिली धाव आली. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये टीम श्री गणेश वाजे या संघाला आपण पाहताय. खरं तर पहिली धाव मिळाली. पहिला विकेट गेला होता समाधान पाटील, त्यानंतर रोनित आणि एका बाजूने कल्पेश. रोनितच्या बॅटमधून सिंगल आली. कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी गोलंदाज विजय तात्रेचं हे पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. चांगली बॉलिंग ॲक्शन. टार्गेट आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आहे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये करायच्या 44. या मैदानाचा खरं तर एक वेगळा खरं तर राहिला इतिहास. प्रथम बॅटिंग करण्यासाठी प्रत्येक कॅप्टन हा इच्छुक असतो. इथे आपण पाहताय धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा तेज तरार बॉल लाईन मिस केली. उजव्या अशा बाहेर चालला. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील त्या म्हणजे एक गडी बाद. आतापर्यंत 2 धावा. शांत आणि संयमी खेळ. पॉवर प्ले म्हटलं की फलंदाजांना पॉवर दाखवण्याची नामी संधी. गॅप शोधणं, इनफिल्डला क्लिअर करणं. परंतु इथे मात्र आपण पाहिलं गोलंदाजाची दादागिरी पाहायला मिळाली. विजय तात्रे यांच्या माध्यमातून हा पाम जॅक केला बॉलला. स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला ठोकलाय. फॅब्युलस षटकार. 6 धावा येतील या ठिकाणी बॅटिंग करताना टीम वाजेला. बोला गणपती. त्याच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या धावा फार गरजेच्या होत्या. अत्यावश्यक धावा पॉवर प्लेमध्ये असतील टीम वाजेसाठी. आणि हा फटका आपण पाहिला कधी रोनितच्या माध्यमातून. सुरुवातीला सचिन मुंडे याने देखील एक षटकार चौकार लगावला होता. 11 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं होतं. पहिल्या सत्रामध्ये बाउन्सरचा वापर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. फर्स्ट बाउन्सर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहता विजय तात्रेला दिली जाईल. अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उसळी घेणारा हा चेंडू होता आणि उजव्याच्या बाहेर देखील होता. अनप्लेएबल चेंडू आणि पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा पाहायला मिळतील तुम्हाला धाव फलकावरती. त्या ठिकाणी आतापर्यंत एक गडी बाद 9 धावा. यावेळेला ऑन साईडला बिगिट करायचा आहे. बॉल उंच गेलाय आणि अंतर देखील कापलाय. यस इट इज अ मॅक्सिमम. सीमा रेषा पार. दमदार षटकार. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही रन नव्हती. एक खेळाडू बाजवता समाधान. आणि त्यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये विजय तात्रेने 15 धावा खर्च केल्या. हे कमबॅक आहे खरं तर श्री गणेश 11 वाजे या टीमच्या माध्यमातून. 15 धावा आल्या. टार्गेट 44चा आहे. त्यामुळे आता थोडंसं पारडं तुम्हाला जड होताना पाहायला मिळेल. मॅचच्या दरम्यान आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या खरं तर श्री गणेश वाजे टीमचं. शेवटचे बॉल 24 विजयासाठी आता 29 धावांचं समीकरण. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचा. पुढची लढत देखील तेवढीच महत्त्वाची राहील आजच्या दिवसामध्ये. नेरे दुंद्रे विभाग आपण पाहता. चिपला 11 चिपले विपक्ष
मितेश 11 आकुर्ली या दोन टीमच्या दरम्यान ही लढत अगदी हक्केच्या अंतरावरती असणारी दोन गावं आहेत आणि या दोन संघांमध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये जय चरोबा क्रिकेट संघ सांगडे आणि ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला आणखी एक मोठी लढत याच क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. आज संपूर्ण निर्णय विभाग इथे लो फुल टॉस बॉलर बॅक ड्राईव्ह हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला त्या ठिकाणी लॉंग ऑफचा फिल्डर प्रचंड वेगाने आला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. दरम्यान 2 धावा आल्या बॅटिंग करताना श्री गणेश 11 वाजे या टीमला चांगली स्ट्रॅटर्जी कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या त्यामुळे इथून मात्र सिंगल डबलने देखील डावाला आपण पुढे घेऊन जाऊ शकता आणि याच अनुषंगाने मात्र चांगली बॅटिंग करताना हे दोन्ही खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. टोटल धावा धावफलकावरती आहे त्या ठिकाणी एक गडी बाद 17 धावा. आजचा दिवस 14 फेब्रुवारी अतिशय महत्त्वाचा दिवस थोडासा आपण पाहिला दुःखाचाही दिवस राहील. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा येथील आपण पाहिला दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला त्यामध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि तमाम खरं तर यंगस्टर जे आहेत त्यांच्यासाठी देखील आज व्हॅलेंटाईन डे स्पेशल राहील त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा. 14 फेब्रुवारी आजच्या स्पर्धेची ही खरं तर तिसरी रात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. डे नाईट फॉर्मॅट संधी प्रकाशामध्ये आपण सध्या आहोत आणि या संधी प्रकाशामध्ये 2 संघ आपण पाहताय वाजे आणि खानाव या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. सचिन मुंडे विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये अष्टपैलू हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा हा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळताना एका बाजूने श्री गणेश वाजे कालच आपण पाहिला खरं तर मंगलमूर्ती वाजे हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला. नुकतीच बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये हा संघ त्या ठिकाणी 4th क्रमांकाचा मानकरी राहिला होता आणि आज वाजे संघाला आपण पाहता लॉफ केला बॉलला टायमिंग प्रॉपर फुटवर्कचा योग्य वापर बॉल झाला हवाई सफर लॉंग ऑनला क्लिअर करणारा आला हा फटका षटकार. जगात 19 फेब्रुवारी दमदार योगदान त्यांचं देखील राहील या स्पर्धे निमित्ताने. 18 बॉल 18 हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये पण येताना पाहत आहे. स्वराज्य चषक सांगडे 2024चं हे पर्व युनिक नाव दिलंय. स्वराज्य म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास प्रत्येकाला आठवेल आणि आपण सध्या आहोत खरं तर स्वराज्याची राजधानी रायगड नगरीमधील पनवेल तालुक्यामधील सांगडे या गावामध्ये या स्पर्धेचा आपण आनंद घेत आहे. आदरणीय श्री आनंदबुवा पाटील खरं तर त्यांचे सर्व सहकारी त्यांचं प्रचंड योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहे. दमदार असं आयोजन तुम्ही आज या ठिकाणी सांगडे नगरीमध्ये पाहता अनुभवताय. क्रिकेट स्पर्धा आपण अनेक पाहिल्या परंतु सांगडे म्हटलं की डिसिप्लिन शिस्तबद्ध आयोजन अनुशासन हे नेहमी या स्पर्धांमध्ये पाहायला मिळालं ना. आजही आपण बघता अगदी वेळेवरती हा सामना सुरू झाला आहे. संधी प्रकाशामध्ये जरूर आहोत यानंतर फ्लड लाईट्स ऑन होतील परंतु त्या अगोदर एक सामना तुम्हाला कंप्लीट होताना इथे पाहायला मिळेल. त्यामुळे आजच्या रात्रीमधला खेळ अगदी वेळेवर तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील प्रत्येक संघांना विनंती राहील आयोजकांच्या वतीनं अगदी आपण वेळेवरती रिपोर्टिंग करा जेणेकरून सामने हे खरं तर अगदी आपण पहिला अविरत सुरू राहतील. त्यामुळे प्रत्येकाचं सहकार्य देखील तेवढंच महत्त्वाचं राहील. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर त्याला विजय तात्रे पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या आणि इथे मात्र सेकंड स्पेलमध्ये हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आपण येताना पाहत आहे. 18 बॉल 18 इथून सामना जिंकायचा असेल मैदानामध्ये खानाव टीमला तर मात्र जास्तीत जास्त तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील आणि त्याहीपेक्षा तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला हलक्या हाताने स्लॅश केला बॉलला त्या ठिकाणी सिंगल घेतली. शॉर्ट कव्हरला फिल्डर उभे होते पण तुम्हाला या सभा रोखाव्या लागतील. फिल्डिंग थोडीशी अटॅकिंग लावावी लागेल सचिन मुंडे यांना कारण इथून सामना तुम्हाला जर जिंकायचा असेल तर तुम्हाला सिंगल रन रोखाव्या लागतील. 17 चेंडू आणि 17 धावा चांगली भागीदारी मोठी पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण होताना पाहत आहे. चांगली भागीदारी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून यॉर्क केला बॉलला मागे चाललाय खराब विकेट किपिंग बॅकवर्ड क्षेत्राकडे प्रोटेक्शन मिळेल तद्वर मात्र एक सिंगल 22च्या स्वरूपात मिळेल बॅटिंग करताना टीम वाजेला. आताही आपण पाहिलं कॅल्क्युलेशन 16 चेंडूमध्ये 16 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. सुरुवातीची 2 षटकं या 2 षटकामध्ये 26 धावा आल्या त्यामुळे प्रेशर वाढलं खानाव टीमवरती. जर का सुरुवात चांगली झाली असती खानाव संघाकडून तर हा सामना देखील तेवढाच तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाही आहे
वर्तमान स्थितीमुळे तुम्हाला चांगली कामगिरी या मॅचच्या दरम्यान करावी लागेल. अजूनही सामन्यामध्ये काहीही घडलेलं नाही आहे. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. लोअर फुल टॉस, मनगटी ताकदीचा वापर, फक्त दिशा दिली आहे त्या ठिकाणी. पहिला फलंदाजाने स्क्वेअर लेगमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झाले. सिंगलला डबलमध्ये परावर्ती तिसरी रनचा प्रयत्न झाला आहे. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 3 धावा आल्या. बॅटिंग करताना टीम वाजेल. आता हा प्रेशर पूर्णपणे वाढेल कानाव संघावरती. जबरदस्त पार्टनरशिप, दोघांचंही कौतुक करावं लागेल. रोनित आणि त्याच्या बरोबरीने कल्पेश पाटील हे 2 खेळाडू, दोघांमध्ये चांगलं तालमेल. 6 चेंडूमध्ये 19 धावा. एका बाजूने कल्पेश वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 9 या धावसंख्येवरती खेळतोय. 15 बॉल आणि 13 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी 13 धावा. कमबॅक कधी होईल, पण इथे ऑन ड्राईव्ह ताकदीचा फटका, बाहुबली स्ट्रोक, लॉंग ऑनला क्लिअर करणारा मात्र आणखीन एक तडाखा रोनितच्या माध्यमातून या इनिंग मधला 4था दमदार षटकार. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवे आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, दैवत छत्रपती भक्ती झाली आमची. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखी येले, स्वराज्य स्वप्न तव साकारी येले. गरजून या कैलासी हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा. मानाचा मुजरा चॉप केला बॉलला, फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. डिरेक्ट हिटची संधी ओव्हर थ्रो देखील झालाय. बघा फ्रस्ट्रेशन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर सचिन मुंडे यांच्या चेहऱ्यावरती थोडासा तणाव, कारण इथे आपण पहिला रन कमी आहेत. अशामध्ये जर का तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च कराल तर संघाला नक्कीच पराभवाला सामोरं जावं लागेल. 2 धावा इथे मिळाल्या. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 13 मध्ये फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. रोनित एखादा षटकार लगावत सामना फिनिश करेल की सिंगल डबलने डावाला पुढे घेऊन जाईल हे पाहावं लागेल. कारण आतापर्यंत 4 षटकार हे रोनितच्या माध्यमातून वाजे संघासाठी पाहायला मिळाले. धीम्या गतीचा फ्लाईट दिली बॉलला, साईड आर्म ॲक्शन बॉल. अगदी आपण पाहिला यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू टाकला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती 1 गडी बाद 39. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 5चं समीकरण. 2 ओव्हरमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं विजय तात्रेने धावा खर्च केला, तब्बल 27 गडी बाद केला 1. आता 12 बॉल विजयासाठी 5 धावा. 12 चेंडू आणि 5. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ सज्ज असतील. एका बाजूने आपण पाहताय चिपळाई 11 चिपले विपक्ष मितेश 11 अकुर्ली. चिपले संघाचे आधारस्तंभ, चिपले संघाचे बिग सपोर्टर, गोल्डन मॅन, समाजसेवक आपण पाहता त्या ठिकाणी स्वप्नीलभाई पाटील सामन्याचा आनंद घेताना. त्यांचंही मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. दोन्ही संघाचे जे समर्थक आहेत त्या सर्वांचा आपण करूया पुन्हा एकदा स्वराज्य चषक 2024 या स्पर्धेत